आज कशा संदर्भात तुम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलेले आहे? आज महानगरपालिकेमध्ये महापौर असतील, नगरसेवक असतील, यांचे भाऊ, यांचे पती आज महानगरपालिकेमध्ये येऊन महाराष्ट्र शासनाचा जो काही आदेश आहे 1993चा, त्या आदेशामध्ये ठळकपणे स्पष्ट आदेशात म्हटलेलं आहे की जर महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधीमधून नगरसेवक असतील किंवा नगरसेविका असतील, ह्या जर निवडून आलेल्या असतील तर त्यांच्या कार्यामध्ये जर त्यांचे पती, त्यांचा भाऊ किंवा त्यांचे कुणीही नातलग जर हस्तक्षेप करत असतील तर त्या ठिकाणी त्या नगरसेवकाचं पद हे रद्द करण्यात येईल, असा शासनाचा 1993चा आदेश आहे. त्या आदेशाची अंमलबजावणी या महानगरपालिकेमध्ये होताना आम्हाला दिसत नाही आहे. ती अंमलबजावणी महानगरपालिकेमध्ये झाली पाहिजे आणि त्या आदेशाचा उपयोग करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्तांना अशी मागणी केलेली आहे की महापौर यांचे पतिदेव जे आहेत, जे महानगरपालिकेमध्ये येऊन महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आदेश देत आहेत, सूचना देत आहेत, तर महानगरपालिकेमध्ये येऊन महापौरांच्या पतिदेवांना हा अधिकार दिला कुणी, असा प्रश्न आम्ही आयुक्तांना विचारलेला आहे की जर प्रत्येकाच्या नगरसेवकांचे पती भाऊ जर येऊन महानगरपालिका चालवत असेल तर मग नगरसेवकांनी घरी बसायचं का? मग यांना जळगावच्या जनतेने जे नगरसेवकांना निवडून दिलेलं आहे, यांना काम करण्यासाठी निवडून दिलेलं आहे का काही वेगळ्या कामासाठी निवडून दिलेलं आहे, हे समजण्याच्या पलीकडे जात आहे. म्हणून महापौरांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी मनसेने आज महानगर आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे. पुढचं पाऊल काय? जर येत्या 8 दिवसामध्ये शासनाचा आदेश आहे, त्या आदेशाचं जर अंमलबजावणी आयुक्तांनी नाही केली तर आम्ही कायदेशीर कोर्टात जाऊ. त्यानंतर आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सुद्धा मनसे तयार आहे. आज जर तुम्ही बघितलं असेल काही दिवसापासून 2-1 दिवसापासून तुमच्याच प्रेस मीडियाच्या माध्यमातून महापौरांचे पतिदेव हे लोकांना म्हणजे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आदेश देत आहेत. असे अजून आमच्याकडे बरेच पुरावे आहेत की जे नगरसेविका आहेत, बिचारा आमच्या ताई बहिणी, त्यांचे पतिदेव इथे येऊन काही शासकीय कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काही वेगळ्या पद्धतीचे कामं करत आहेत. ते सुद्धा व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहेत. ते सुद्धा आम्ही काही दिवसामध्ये जर आयुक्त साहेबांनी या नगरसेवक पतिदेवांना जर तात्काळ कारवाई नाही केली तर आम्ही आयुक्त आणि महापौर यांच्या विरोधामध्ये जे काही नगरसेवक असतील यांच्या विरोधामध्ये न्यायालयात दावा दाखल करू.